पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग देत ठाणे महापालिका प्रशासनाकडून विविध भागांमध्ये साफसफाईची कामं सुरू करण्यात आली आहेत। मात्र या कामांदरम्यान काढण्यात येणारा नाल्यातील गाळ आणि कचरा रस्त्याच्या कडेला टाकला जात असल्यानं नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय। कळवा पूर्व येथील स्टेशन रोड परिसरात सध्या नाल्यातून काढलेला गाळ आणि कचऱ्याचे ढिगारे मोठ्या प्रमाणावर साचलेले आढळून येत आहेत। दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झाले। कळवा स्टेशन रोड अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा मार्ग मानला जातो। या मार्गानं दररोज शेकडो नागरिक आणि प्रवासी ये जा करतात। मात्र रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यामुळे पादचाऱ्यांना तसंच वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। स्थानिक नागरिकांनी प्रशासनानं तातडीनं हा गाळ उचलून परिसर स्वच्छ करावा अशी मागणी केली आहे। दरम्यान पावसाळा तोंडावर असताना साफसफाईच्या कामांमध्ये योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचंही नागरिकांकडून सांगितलं जात आहे। ठेवतात पण पटकन उचललेच जात नाही। त्याच्यामुळे आम्हाला हा त्रास किती वर्षानुवर्ष हा त्रास सहन करावा लागतोय। एक तर पूर्ण जेवणामध्ये धूळ जाते, स्वेटर उघडू शकत नाही आम्ही, कपड्यांचं सगळं नुकसान होतं। काय मी स्वतः कॅन्सर पेशंट आहे, या धुळीचा इतका त्रास होतो की जेवताना सुद्धा आम्हाला ती सगळी धूळ ती पोटामध्ये जाते। म्हणजे इतकं इन्फेक्शन होतं या गोष्टीचं की अक्षरशः आम्ही 15-15, 20-20 दिवस दुकान उघडलं जात नाही आमचं। कसं जगायचं कसं इथे आम्ही? काय मागणी केली प्रशासनाला? प्रशासन तुम्ही घाण काढताना तर ताबडतोब उचला ना, तुम्ही महिना घाण ठेवता, हे चुकीचं आहे ना। आम्ही पण सामान्य जनता आहोत, आम्ही कोणाकडे दाद मागणार याची? काढतात आणि जवळजवळ महिनाभर ही घाण उचलली जात नाही, अशीच महिनाभर घाण ही अशीच असते। आणि या धुळीचा परिणाम सगळ्या लोकांना होतो। एक तर दुकानाला होतो तो होतोच, पण आमच्या रोजच्या जेवणामध्ये पण, आमच्या पूर्ण जेवणामध्ये ही धूळ येते। किती त्रास सहन करायचा हा, आणि किती आज 25 वर्ष झालं हेच चालू आहे। पटकन ही घाण उचललीच जात नाही। मला प्रशासनाला एवढं सांगा की तुम्ही काढताना गटार 1 ते 4 दिवसाच्या आत तरी ही घाण उचला। तुम्ही आता काढून किती दिवस झाले आज, आणि त्याच्यात लोक अजून आणून टाकतात। त्याच्यामुळे तो हा त्रास आम्हाला रोडवर राहणाऱ्यांनाच जास्त त्रास आहे ना हा। या त्रासाची कोण दखलच घेत नाही।